काल माननीय गणेश नाईक साहेबांनी मंत्रिपद चाटायचं का आणि नगरविकास खात्यावरती त्यांनी ताशेरे ओढले आणि इनडायरेक्टली परत शिंदे साहेबांवरती त्यांनी सांगितले की प्लॉट बिल्डरांच्या घशामध्ये वगैरे टाकले. मला सन्माननीय नाईक साहेबांना एवढंच सांगायचं आहे की बघा, बिल्डरांच्या घशात कोणी प्लॉट टाकले हे तुम्ही सांगायची काही गरज नाही पडलेली. बिल्डरांच्या घशामध्ये प्लॉट टाकायची सुरुवात हेच पालकमंत्री असताना, यांचीच महापालिका असताना, यांचेच खासदार असताना, यांचेच आमदार असताना यांनी पहिला प्लॉट जो सिडकोनी नवी मुंबई महानगरपालिकेला वाशी येथे 17 प्लाझा म्हणून जो प्लॉट दिला होता, तो प्लॉट सिडकोचे प्रशासकीय कार्यालय नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी देण्यात आला होता. आणि तो प्लॉट त्यांनी टेंडर काढून नवी मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढला आणि तो टेंडर काढून तो प्लॉट विकला गेला. टेंडर काढून विकला गेला. त्यावेळेस माननीय हे पालकमंत्री साहेब कुठे होते? दुसरा, त्यांनी हिरानंदानीचा हॉस्पिटलचा प्लॉट दिला. तर त्यावेळेस हे पालकमंत्री म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते, त्यावेळेस कुठे होते? मला एवढंच सांगायचं आहे की आज नवी मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात आल्या जर पहिला विषय जर त्यांनी कुठला घेतला असेल तर सीबीडी येथे जो शिंदे साहेबांनी नवी मुंबईकरांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचा आणि मेडिकल कॉलेजसाठी प्लॉट अलॉट केला होता, तो प्लॉट कॅन्सल करा म्हणून तो पहिला तिकडे प्रस्ताव आणण्यात आलेला आहे. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्र भवनचा प्लॉट शिंदे साहेबांनी दिला. मी मागणी केली होती ती ऐरोलीमध्ये छत्रपती शिवाजी स्मारक बांधण्यासाठी. शिंदे साहेबांनी तो प्लॉट तिथं दिला. आज महाराजांचं स्मारक सुद्धा त्या ठिकाणी तयार होत आहे. म्हणजे मला हे एवढंच सांगायचं आहे की जर हे एवढे बोलतायत की मी त्या कॅबिनेटला असतो, मी तिथं मंत्री असतो, जर मला माझ्या विरोधात नवी मुंबईच्या हितासाठी जर काय होणार नसेल तर ते मंत्रीपद काय चाटायचंय? मला एवढंच यांना विचारायचं आहे. 17चा प्लॉट दिला, हिरानंदानीचे प्लॉट दिले, आज तुम्ही हॉस्पिटलचे प्लॉट कॅन्सल करू इच्छिता. मग तुम्ही जे हिरानंदानीचे आणि 17चे प्लॉट दिले तेव्हा तुम्ही कॅबिनेट मध्ये होतात, तेव्हा तुम्ही आज बोलता तुम्ही मंत्रिपद चाटायचं का? मग त्यावेळेस तुम्ही मंत्रिपद कुठं चाटत होते? तुम्ही कुठं चाटत होते मंत्रिपद? मी जर उद्या या बाबतीत मी नगरविकास खात्याला पत्र देणार आहे आणि या कुठल्या खात्याच्या माध्यमातून जर एखादा प्लॉट सिडकोने दिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला दिलाय, महानगरपालिकेला टेंडर काढून विकायचं ही परवानगी मला वाटतं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट असेल की एखादी स्वायत्त संस्था टेंडर काढून प्लॉट विकते. आणि जर ह्या गोष्टी जर ते करत असतील, आज जर ते बोलत असतील, तर हे कुठल्या बाबतीत होतात? आणि श्वेतपत्रिका काढायची तर काढा ना श्वेतपत्रिका. मी तर सांगतो, कुठल्या नगरविकास खात्याच्या मार्फत कुठल्या बिल्डरला प्लॉट दिले हे तरी काढावा. हे पालकमंत्री असताना, हे खासदार असताना, हे आमदार असताना मी गावठाणाच्या घरांच्या विरोधात नाहीये, पण गावठाच्या बाजूला जेवढ्या जागा शिल्लक जागा होत्या त्या ठिकाणी टॉवर उभे केले गेले, त्यावेळेस हे कुठं चाटत होते? आज नवी मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती पाहिल्यानंतर जर आज तुम्ही जर पाहिले तर अनाधिकृतचं सर्वात मोठं साम्राज्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालं. नवी मुंबई महानगरपालिकेची मूळ जी लोकवस्ती जी FSIच्या हिशोबाने पाहिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेला तर 4 पट झाले. हे कोणाच्या मेहरबानीने झालेली? मग हे एवढे 15 वर्ष हे कॅबिनेट मंत्री होते, मग कुठे चाटत होते?
आम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आज डायरेक्टली नगरविकास खात्यावरती तुम्ही ताशेरे ओढता, शिंदे साहेबांवरती डायरेक्ट ब्लेम करता. म्हणून मला मला फक्त एवढंच बोलायचं आहे, 17 प्लाझाचा प्लॉट सिडकोने दिलेला होता, तो तुम्ही टेंडर काढून विकला. हिरानंदानीचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून, हॉस्पिटलचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून दिला. आज हॉस्पिटलचा प्लॉट, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्लॉट अलॉट झालेला आहे, त्याचं काम चालू झालंय, तिथे मेडिकल कॉलेज होणार आहे आणि हे प्लॉट सुद्धा कॅन्सल करायचं तुम्ही हे करताय. माझं म्हणणं, मला माझं पालकमंत्र्यांना एवढंच, मला गणेश नाईकांना, मंत्र्यांना एवढंच मला सांगायचं आहे की बघा, मी मागच्या वेळेस पण बोलतो, एक बोट तुम्ही दाखवता तर 4 बोट पण आपल्या स्वतःकडे येतात. आणि जर श्वेतपत्रिका जर काढायची झाली तर या सर्व गोष्टीची श्वेतपत्रिका काढा. तुमच्या काळामध्ये किती सिडकोच्या जागा अनधिकृत बांधकामं झाली आहेत, काय काय झालेलं आहे. मग त्यावेळेस जागा का नाही घेतली ताब्यात, त्यावेळेस जागा का नाही बोलले. आज उठ का सूट नगरविकास, आज उठ का सूट एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब कुठं आणि तुम्ही कुठे. आज ह्या गोष्टी मला परत वारंवार मला बोलायची मला हे झाली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला एकच सांगायचंय, आज हे बोलतात बिल्डरांच्या घशात प्लॉट. कुठल्या बिल्डरांच्या घशात त्यांनी प्लॉट घातला, मी वारंवार बोलतो, ते दाखवावं. नाहीतर मी सांगतो की हा 17 प्लाझाचा जो प्लॉट आहे, जो प्लॉट सिडकोनी, परत एकदा बोलतो, सिडकोने अलाउड केलेला प्लॉट होता, हा नगरपालिकेने टेंडर काढून विकला. आणि हॉस्पिटलचा प्लॉट सुद्धा टेंडर काढून यांनी विकला. ह्यांच्या जर मर्जीत असते तर अजूनही प्लॉट त्यांनी टेंडर काढून विकले असते, पण ते प्लॉट सिडकोनी त्यांना त्या वेळेस अलॉट, कारण ज्या वेळेस सिडकोनी त्यांना सांगितलं, नगरपालिकेला मागणी केली, त्या वेळेस प्लॉट अलॉट झालेलेच आहेत आणि कुठं झालेलेच नाही. अशातल्या प्रकारे सिडकोने डेव्हलप करताना गार्डन ठेवलेत, हॉस्पिटलचे प्लॉट ठेवलेत, हॉस्पिटल दिलेले आहेत. अजून प्लॉट यांना कशाला पाहिजे होती त्या. यांना माहिती ना, यांना काय बोलतात, त्यांना शिंदे साहेबांचं नाव नाही घेतलं तर यांना कोण टीव्ही वाले कोणी देत नाहीत त्यांना. काय बोलतात तुमचं, मग तिथे त्यांना टीआरपी त्यांना भेटतच नाही. टीआरपी भेटण्यासाठी उठ की सूट शिंदे साहेबांच्या नावाने नाव घ्यायचं आणि हे करायचं. आम्ही पण आता, म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतोय की हे प्लॉट त्यांनी टेंडर काढून विकले, त्यावेळेस ते हे कॅबिनेट मंत्री होते आणि आज बोलतात का मंत्रीपद काय चाटायचं का. मग त्यावेळेस मंत्रीपद का चाटत बसले होते टेंडर प्लॉट निघताना. मंत्रीपद कोणाकडे होतं, कॅबिनेट मंत्रीपद कोणाकडे होतं, यांच्याकडे होतं. आज आज ते जनता दरबारात बसतात. एखाद्या अधिकाऱ्याला, काल पण एखाद्या अधिकाऱ्याला काहीतरी बोलले का त्या भरत ठाकूर वरती गुन्हा दाखल करा. मग त्यावेळेस ते तेव्हापासून ते जनता दरबार चालत आलेच होते. मग त्या डिग्यासारख्या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी, बाकीच्या संपूर्ण गावठाणाच्या आजूबाजूला टावर वाढले, तेव्हा त्यावेळेच्या कुठल्या अधिकाऱ्याला यांनी बोलून का नाही सांगितलं याला सस्पेंड करा, एक बिल्डिंग बांधते त्याने सस्पेंड करा. मग आज तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर बोर्ड दाखवता, अधिकाऱ्यांवरती बोर्ड दाखवता. मग त्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांना का बोलले नाही. जनता, तुम्हीच पालकमंत्री होते, तुमचीच महानगरपालिका होते, तुमचेच सर्व होते. मग त्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांवरती का बोलले नाही त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना, बाबा हे थांबवा, हे वाढतंय. हे कोणाच्या कालखंडामध्ये वाटलं, यांच्याच कालखंडामध्ये वाटले ना. मग त्यावेळेस ते मंत्रीपद का भोगत आले, हे त्यांच्या नजरेने दिसत असताना मंत्रीपद मग का भोगत आले. आमची भूमिका स्पष्ट राहील. आम्ही महानगरपालिकेमध्ये यांनी जर तो ठराव पास केला तर आम्ही नगरविकास खात्याकडे जाणार आणि याच्यावरती आम्ही स्टे मागणार. हे जनतेच्या हिताचं तो हॉस्पिटल आहे आणि पहिलं हॉस्पिटल, पहिलं मेडिकल कॉलेज या ठिकाणी बनतंय आणि ते नगरपालिकेचं स्वतःचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बनतंय. आज शिंदे साहेबांनी या चांगल्या गोष्टी दिल्या. मराठा भवन दिलं, आज एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिलं, ऐरोलीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी प्लॉट दिले. हे शिंदे साहेबांनी स्वतःच्या नगरविकास याच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यांनी टेंडर कोणाला, कुठल्या बिल्डरच्या घशात प्लॉट घातले त्यांनी दाखवून द्यावा की त्यांनी हा प्लॉट मागितला आणि तो प्लॉट टेंडर काढला गेला. तुम्ही मागायचं नाही. हे याच्यामध्ये काय, याच्यामध्ये फार मोठे गणित आहेत. हे पहिला टेंडर काढून द्यायचं, मग तो टेंडर झाला की मी तो बिल्डर डेव्हलप करायला मग उभा राहतो, पैसे भरतो, मग डेव्हलप करायला जातो. मग डेव्हलप करायला गेला
का मग यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून आता आपला हत्यार काढायचा आणि मग कोणातरी एखाद्या मुरलीला त्या ठिकाणी पाठवायचं आणि आपली मुरली वाजून घ्यायची. हे फक्त ही दाखवत. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सिडकोला तुम्ही सांगितलं की हा प्लॉट आमच्यासाठी रिझर्व ठेवा, या ठिकाणी काही तुम्ही टेंडर काढू नये असं दाखवावं. आणि मग हे टक्के बघा, ह्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. मी बोलतो ना, इनडायरेक्टली मी हेच बोलतोय की पहिल्यांदा तुम्ही एक तर तो सिडको, एक तर कंपनी ऍक्टच्या हिशोबाने सिडकोला पण सिडको चालवायचे, ते टेंडर काढणारच. मग तुम्ही त्यांनी ज्या टेंडर ते काढताय त्या टेंडरची तुम्ही प्लॉटची तुम्ही मागणी केली होती का? तुम्ही जर मागणी केली नसेल आणि सिडकोने जर टेंडर काढला असेल तर त्या सिडकोचं कुठं चुक आहे? नगर विकास एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध काय येतो या ठिकाणी? तुम्ही उटकी सूट एकनाथ शिंदे साहेबांना मला मला हे मंत्रीपद चाटायचे, मग मंत्रीपद कशाला तिथे चाटत बसत? घ्या ना राजीनामा, व्हा ना मोकळे. काय तुम्हाला कोणी चाटत बसायला सांगितलंय? तिथं द्या ना राजीनामा, मोकळे व्हा ना. मग एक तर तुम्हाला चाटायला पण पाहिजे, लोकांना मग हॅरेसमेंट करायला पण पाहिजे आणि या गोष्टी पण बोलायला पाहिजे. नाही, वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. हॉस्पिटल, हे बघा, पहिल्यांदा वैद्यकीय महाविद्यालय उभं करण्यासाठी पहिलं हॉस्पिटल उभं करणं हे गरजेचं असतं आणि हॉस्पिटल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज साठी पण त्याच्यामध्ये हे होणार आहे. हॉस्पिटल चालू करण्याचा शासनाने तो भूखंड दिलाय, हॉस्पिटल साठी दिलेला आहे. हॉस्पिटल चालू करण्याचा उद्या जरी नगरपालिकेने कुठला वेगळा विषय घेतला, आज हे स्वतः बोलतात ना, आम्हाला हॉस्पिटलचे प्लॉट बिल्डरच्या घशात घातले, हे प्लॉट त्याच्या घशात घातले, हे प्लॉट याच्या घशात घातले. माझं म्हणणं हे हॉस्पिटलचा प्लॉट आहे, हॉस्पिटलसाठी दिलेला प्लॉट आहे. तो हॉस्पिटलसाठी दिलेला प्लॉट वरती त्यांनी मग वक्रदृष्टी का ठेवावी? मंदाताईंनी तो ठराव पास करून घेतला म्हणून ते करायचं का? मंदाताईंनी शासनाच्या माध्यमातून तो प्लॉट अलॉट करून घेतलाय म्हणून का मंदाताईंनी केले म्हणून त्यांना क्रेडिट नको म्हणून हे करायचं का? बघा, आम्हाला ते मंदाताई आणि हे आम्हाला त्यांच्या राजकारणात, गणेशनगर आणि मंदाताईच्या राजकारणात आम्हाला पडायचं नाहीये. तिथं तो हॉस्पिटलचा प्लॉट आहे. उद्या त्यांनी काही ठराव घेतला तर आम्ही नगर विकास खात्याकडे जाणार, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाणार. हे बघा, याच्यामध्ये काही आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, गावठाणाच्या बाजूला, मी गावठाणाच्या विरोधात नाही, गावठाणामध्ये जी काही गरज आली, जी बांधली असेल ती तर शिंदे साहेबांनी सांगितलं ते रेग्युलाइज करून द्या म्हणून. पण जर गावठाणाच्या बाजूला सिडकोच्या खाली असलेल्या भूखंडावरती जे आज टोलेगंज इमारती उभे राहिल्या त्या ठिकाणी कोणी घेतले? एक फ्लॅट, दोन फ्लॅट, पैसे कोणी घेतले? हे मी काय सांगायची गरज नाही. आज बिल्डर लोकांना हॅरेसमेंट करून बिल्डर लोकांकडे कोण मुरली जातो, कोण मुरली आपली वाजवायला जातोय, हे याच्यावरती पण लक्ष असायला पाहिजे ना. विकासाच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चालावं. आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोतच आणि आम्हाला काय करायचंय? आणि हे आरोप प्रत्यारोप करायची गरजच काय पडली आहे? उठ की सूट गणेश नाईक आपला एकनाथ शिंदे साहेबांचं इनडायरेक्टली नाव न घेता बोलणार मला याच्या काय बोलतात कॅबिनेट मध्ये बसून का मला मंत्रीपद घेऊन का मंत्रीपद मला चाटायचंय का? अरे तुम्हाला कोण चाटायला सांगतोय? या सर्व गोष्टीला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्हीच मंत्री होते, तुम्हीच सर्व काय होते, तुम्हीच. मग त्यावेळेस मला तर वाटतं प्रत्येक वेळेस नगरपालिका येते तेव्हा त्या नगरपालिकेच्या 15 वर्षाचे, आज गणेश नाईक प्रत्येक वेळेस बोलतात मी भविष्याचा विचार करतो, पुढच्या 20-25 वर्षाचा विचार करतो. मग आज 15 वर्षापूर्वी हे कॅबिनेट मंत्री होते, सर्व काय मंत्री होती, सत्ता यांची होती. सत्ता नसती ती गोष्ट वेगळी आहे, सत्ता यांची होती. मग त्यांनी 15 वर्षाचा पूर्ण विचार करून त्यावेळेस ते प्लॉट का रिझर्व केले नाही? त्यावेळेस का रिझर्व करून घेतले नाही? आता तुम्ही डायरेक्टली शिंदे साहेबांचं नाव घेता की मला मंत्रीपद चाटायचं का? कोणी तुम्हाला मंत्रीपद चाटायला सांगितलंय? आणि आमच्या नेत्यावरचं एक तरी दाखवा शिंदे साहेबांनी कुठल्या बिल्डरला सांगितलंय आणि बिल्डरला प्लॉट दिलाय. यांनी, मी सांगतो ना, मी बोलतो ना, हा 17 प्लाझाचा प्लॉट यांनी टेंडर काढून विकलाय. कशा कुठल्या धर्तीवर विकलाय? बघा, यांना काय झालंय, थोड्या दिवस आता मध्ये विषय काढला होता की नामोनिशान मिटून टाकणार, आता तिथे शांत बसले. आता परत टीआरपी बंद झाला होता, ते झाल्यानंतर आता परत त्यांना टीआरपी पाहिजे होती. आता त्यांना टीआरपी पाहिजे म्हणून आता त्यांनी परत हा विषय काढला की हे प्लॉट बिल्डरांच्या घशात घातले. अहो, टेंडर जो कोण काढते, मी सिडको 10 वर्ष डायरेक्टर होतो, मला माहिती आहे. ही कंपनी ऍक्ट सिडको आहे,
ती कंपनी जे काय ओपन भूखंड आहेत ते विकून विक्री करून ते डेव्हलप करतात का? ते पैसे का ते का घरी घेऊन जातात का? शासकीय याच्यावरती डेव्हलपमेंट वरती तो खर्च केला जातो त्याचा. आणि मला बोलायचं, मला हेच सांगायचं ना की हे जर प्रत्येक वेळेस बोलतात तू की 15 वर्षाच्या अगोदर मग यांनी का नाही प्लॉट सर्व हे करून घेतले? त्यांना माहिती आहे सिडको प्लॉट विकेल, हे करेल ते करेल, तर त्याने आपला आपला जो आता तर डीपी तर आता झालेलाच आहे, त्याच्याबद्दल तो प्रश्नच नाहीये. त्यावेळेस पण त्यांनी मागू शकले असते ना नगरविकास खात्याकडे जाऊन, हे प्लॉट आमच्या नगरपालिकेला द्या म्हणून. जे प्लॉट सिडकोने दिले तेच त्यांनी टेंडर काढून विकले, दिलानंदानीला विकलेत. बघा, ज्या वेळेस ते आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलतील त्या वेळेस आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार. आम्ही काय कोणाचे काही निंदे नाहीये, कुठल्या गोष्टीला आम्ही नाही. आम्ही पण नगरसेवक आहोत, आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत. ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व, ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते 15-20 वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते, तर ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून? आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते? त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते का? त्यावेळेस होते ना, त्यांच्याच कॅबिनेट मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते. त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते. मला वाटतं त्यावेळेस विलासराव असतील, सुशील कुमार शिंदे साहेब असतील, अशोक चव्हाण असतील, हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते. मग त्यावेळेस त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी. आता का बोलतात आता मला काय मंत्रीपद चाटायचं का? मग हे प्लॉट विकले, त्या टेंडर काढून विकले, ते कुठे चाटत बसले होते? टीआरपीची चीड आहे, वैयक्तिक चीड. आज त्यांना तेच वाटतं. आज एकनाथ शिंदे साहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. बघा, त्याला ते मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री त्याला सक्षम आहे, आलं का ना? मला एवढंच सांगायचं आहे की आज त्यांनी जे काही ब्लेम आज शिंदे साहेबांवर करतात, तेव्हा त्यांनी आपल्यावर आपण काय काय केलं, आपण काय काय नाही केलं तेच त्यांनी दाखवून द्यावं आणि हे सांगावं. का तिथं 5 वर्ष अगोदर दुसऱ्यांची सत्ता होती, त्याच्या 5 वर्ष अगोदर दुसऱ्यांची सत्ता होती, तेव्हा बोंबलत बसायचं कारण पाहिजे? अरे तुम्हीच सत्तेमध्ये, तुम्हीच सर्व गोष्टी मंत्रिमंडळामध्ये तुम्हीच, आणि आता बोंबलत बसता, ही काय गोष्ट झाली?